श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। पुन्हा एकदा आली आहे मी स्वामींच्या नामस्मरणासोबत, एका नवीन व्हिडिओसोबत आणि एका नवीन विषयासोबत। तर लास्ट टाईम मी जो व्हिडिओ केला होता मुलांच्या यशासाठी आईने ही करा कामे, तर त्याला भरपूर प्रतिसाद छान आला आणि अजूनही काही उपाय असतील तर असे सांगत जावा असे पण मला भरपूर मेसेज आले। त्यामुळं मी पुन्हा एकदा तसाच व्हिडिओ घेऊन आलेले आहे। यामध्ये नवीन उपाय आहेत आणि हे पण तुम्ही करू शकता। त्या मागच्या उपायांनी बऱ्याच मुलांमध्ये चांगला फरकही पडला असे मला मेसेज आले आणि ते ऐकून मला फार बरे वाटले की आपली मुलं हेच आपलं आयुष्य असतं आणि तीच जर बिघडली किंवा वाईट मार्गावर जायला लागली किंवा छोटी मुलं खूपच त्रास देत असली तर आपल्यालाही कधी कधी सुचत नाही की आपण काय करावं। तर त्यासाठीच आज एक नवीन व्हिडिओ आणि नवीन छोटे छोटे उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। आता मुलांनी आईसाठी का करायचे, आईनंच का करायचे, बाबांनी का नाही करायचे? तर बाबा तर मुलांवर प्रेम करतच असतात, पण आई ही असा विषय आहे की नाळेपासून जोडलं गेलेलं नातं आहे। सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्यांपेक्षा जास्त 9 महिने आईनं प्रेम केलेलं असतं, असं हे बाळाचं आणि आईचं नातं असतं। आणि आई कुठंही बाळाला लागलं तरी आईला इकडं कळतं की काहीतरी माझं बाळ संकटात आहे, हे नक्की असतं। आपल्याला कधी कधी आईची आठवण येत असते आणि अचानक आईचा फोन येतो, असे योगायोग तर 100 वेळा घडतात। आई आणि मुलाचं नातंच असं असतं जे कधीही कुणीही खरंच मनापासून तोडू शकत नाही। लग्न झाल्यावर भरपूर मुलं बदलतात, नाही असं नाही, तरीही त्या मुलाचंही आईवरचं आणि आईचंही मुलावरचं प्रेम कमी झालेलं नसतं। असं हे आई मुलाचं नातं असतं। म्हणूनच आईनंच हे उपाय करायचे असतात जेणेकरून त्याचा प्रभाव मुलांवर चांगला पडू देत। आई ही अशी गोष्ट आहे की मुलांसाठी जे उपाय करते ते संपूर्ण तळमळीनं संपूर्ण जीव त्याच्यात टाकून इच्छा बोलून करते आणि ते उपाय नक्कीच प्रभावशाली ठरतात। तर आता मी तुम्हाला पुढचा जो उपाय सांगणार आहे तो सलग 7 दिवस करायचा आहे। जेव्हा जमेल तेव्हा करायचा। ह्याला वेळ, काळ, पिरियड चालू आहेत का, दिवस, असं कोणतंही बंधन नाही आहे। मुलांच्या सुखी आयुष्यासाठी आपल्याला हे चांगलं करायचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपलं मूल चांगलं घडावं, जो कुठला ते त्रास देतोय आत्ता तसं होऊ नये म्हणून आपल्याला संकल्प करायचा आहे। संकल्प केल्यानंतर संकल्प करताना हातामध्ये गंगाजल, तांदूळ आणि लाल फूल घ्यायचं आहे। संकल्प करायचा, आपला स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आणि त्यांचाच 11 माळी जप करायचा। हे तुम्हाला सलग 7 दिवस करायचं आहे। सोपं आहे। गंगाजल घ्यायचं हातात, फूल घ्यायचं आणि संकल्प करायचा की माझं मूल असं असं वागतं आहे, त्यातून ते बाहेर येऊ दे, किंवा खूप चिडचिड करते, अभ्यास करत नाही आहे, त्यातून बाहेर येऊ दे, असा संकल्प सोडायचा। आणि त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ हा जप 11 माळी करायचा आहे। आणि हे 11 माळी जप केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये 7 दिवसातच खूप चांगला असा फरक जाणवू लागेल आणि मुलांमध्ये फरक जाणवू लागला की आपणही प्रसन्न होतो। काहीही करायचं नाही आहे, स्वामींसमोर बसून फक्त आपल्याला हा 11 माळी जप आणि संकल्प सोडायचा आहे। 7 दिवसाचं एक प्रकारचं हे अनुष्ठान करायचं आहे। तर त्यानंतर बघा, गायत्री मंत्र, गणपती मंत्र, साईबाबांचा मंत्र, कोणताही मंत्र ज्यांना तुम्ही मानता तो करू शकता। मी स्वामी समर्थांचं यासाठी सांगते कारण मी स्वतः करते आणि अनेक स्वामी भक्तच आपल्या व्हिडिओमध्ये आहेत, म्हणून मी स्वामी समर्थांचा जप सांगते। अन्यथा तुम्ही ज्या देवांना जास्त मानत असाल त्यांचा कोणताही जप तुम्ही करू शकता। माळ नसेल तुमच्याकडं तर 20 मिनिट सलग हा जप करायचा आहे। माळ नाही म्हणून उपाय थांबवू नका, तर सलग 20 मिनिटं हा जप तुम्हाला करायचा आहे। एक अनुष्ठान अजून आहे 7 दिवसाचं, ते पण स्वामी समर्थांचंच आहे। 1 तांब्या पाणी ठेवा, दिवसभर जप करा, म्हणजे देवासमोर बसून, स्वामी समर्थांबसून जप करा। 1 तांब्या पाणी ठेवा त्याच्यासमोर आणि त्यानंतर तुम्हाला 20 मिनिटे किंवा 11 माळी जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ आणि ते पाणी तुम्हाला मुलांना द्यायचं आहे। मनात इच्छा कळकळीची असली पाहिजे की माझं मूल ह्यातून सुधारलंच पाहिजे। त्या पाण्यामध्ये
तरंग इतके उठतील, स्वामींचे आशीर्वाद, आईचे आशीर्वाद, माया उतरेल आणि मूल खूप खूप सुधारत जाईल. कारण स्वामींच्या जपानं आणि स्वामींना इच्छा बोलून दाखवल्यावर जगातलं कोणतंही काम अधुरं राहू शकत नाही. परगावी असलेले मूल किंवा लग्नासाठी, नोकरीसाठी असं जर काही असेल, म्हणजे जर असं मूल तुम्हाला सुधरवायचं असेल किंवा ते तुमच्याकडं तुम्हाला आकर्षित करून द्यायचं असेल तर 7 दिवस एकच कुठलंही फळ अर्थात नारळही घेऊ शकता, ते तुम्हाला देवासमोर ठेवायचं आहे. संकल्प करायचा आहे. 11 माळी फक्त ओमचा जप करायचा आहे. जप आहे ओम, हा जप करायचा आहे. आणि 7 दिवसानं ते फळ, म्हणजे त्या नारळाच्या समजा वड्या करा, तुम्ही कुठलाही पदार्थ करा आणि तो त्या मुलाला खाऊ घाला. त्यानेही तुमचं मूल खूप म्हणजे खूप छान असं सुधारतं. दोन्हीतला एक किंवा दोन्हीही उपाय तुम्ही करू शकता. यातला कुठलाही उपाय जरी केला तरी तो प्रभावशालीच घडेल आणि काहीही वाईट किंवा विचित्र उपाय नाहीत. तर श्री स्वामी समर्थांचेच हे उपाय आहेत. याच्यामुळं तुमचं मूल नक्की आणि नक्की जिद्दीपणा करत असेल, हट्टीपणा करत असेल, ऐकत नसेल, व्यसनांच्या आहारी चाललं असेल, मित्रांची वाईट संगत लागत असेल, लहान मूल असेल आणि अतिप्रमाणात चिडचिड करत असेल, रडत असेल, हट्ट करत असेल, तर या सगळ्या गोष्टी यातून कमी होतील ह्याची मी तुम्हाला खात्री देते. आणि मनापासून करा, सलग करा. कुठं जाणारे मध्येच गावाला वगैरे अशा दिवशी करू नका, जेणेकरून त्यात खंड पडू नये. उपाय हे असे असतात जे सलगच करावे लागतात. त्यामुळं तुम्ही हे तिन्ही उपाय मी सांगते तसे, आता प्रत्येक उपाय हा 7 दिवसाचा आहे. कोणताही उपाय त्याच्या आतला किंवा बाहेरचा नाही आहे. आणि हा शक्यतो आईनेच करा. आईने कराल तेवढा त्याच्यामध्ये फरक पडतो आणि आपलं मूल चांगलं वागायला सुरुवात होते. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. अजून असे उपाय काही ऐकायचे असतील तर तेही सांगा. मी नक्की या बाबतीत व्हिडिओ बनवेल. कारण सध्याचा हा मोठा टॉपिक आहे की आई आणि मूल यांचं नातं कसं सुधरवायचं किंवा मुलीला किंवा मुलाला घरामध्ये कसं नीट वागवायचं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. माझ्या दोन्हीही या आणि दुसऱ्या मराठी हाऊसवाईफ या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तिथंही भेट द्या. तिथंही तुमचे असेच भरभरून प्रेम मिळू दे ही माझी प्रेमळ अपेक्षा, विनंती समजा. दोन्हीही चॅनेलला माझ्या सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.